देण्यापुरते त्यांच्याकडे पैसे होते, त्यांच्यासाठी ते बाबांना तर आठवायचं पण नाही की आपला मुलगा कितवीत आहे. आणि मग असं झालं की मी तुम्हाला जसं बोललो ना 82 मध्ये की ब्रश दूर गेला, माईक जवळ आला आणि लोकांनी सांगायला लागले बाबांना, लोकांना लोक बोलायला लागले की बाबांना लोक म्हणायला लागले की तुमचा मुलगा काय करतो तुम्हाला माहित नाही. नाही तो एकदम लाजाळू, एकदम शांत बसतो घरात, नाही जरा एकदा या. आणि मग इथे दीनानाथ मंगेशकर ऑडिटोरियममध्ये आई बाबा मला न सांगता आले एक दिवस आणि त्यांनी बघितलं की सुदेश भोसले स्टेजवर, आपला मुलगा स्टेजवर आल्यावर लोक टाळ्या शिट्या आणि त्याला कळत नाही हे काय चाललंय. आणि माझ्या प्रत्येक आवाजाला वन्स मोर आणि बाबांनी तो अख्खा कार्यक्रम माझ्याकडे न बघताना की ह्याला काय वेळ लागले काय, ह्याला टाळ्या का मारतात. आणि मग बाबांना किशोर कुमार आवडायला लागले, मोहम्मद रफी आवडायला लागले, मग त्यांना हिंदी गाणी आवडायला लागली. सगळ्यात म्हणतात ना की आपला मुलगा करतो म्हटलं. आणि त्याच्यात मला एक काय चांगलं झालं माझ्याबरोबर की त्यावेळेचे गायक गायिका आवाज म्हणजे जे पॉप्युलर सिंगर्स आहेत आपले त्यांच्या आवाजात गायचे, पण मी काय केलं की हा आला की हेमंत कुमार करतो, KL सहगल करतो किंवा SD बर्मन करतो किंवा भूपेंद्रजी, यशोदाजी. आणि मग हा एकच माणूस वेगवेगळ्या ॲक्टर्स आणि त्यावेळेचे जे कलाकार होते ना ते एक लिमिटेड मिमिक्री करायचे. लिमिटेड म्हणजे अशोक कुमार, ओमप्रकाशजी, राजकुमार, दिलीप कुमार. पण मी आल्यानंतर अमिताभ बच्चन कोणी स्टेजवर करू शकतो हे लोकांना त्यांच्या कधी विचारातही आलं नव्हतं. आणि अमिताभ बच्चन त्या काळी म्हणजे टॉपवर होते आणि त्यांचा आवाज मी काढत होतो. आणि त्याच्यात माझा फायदा काय झाला, गाणं तर अंगात होतंच की त्यावेळेचे रंग बरसे आणि मेरे अंगने में गाणी सुपरहिट होती, ती मी गायचो स्टेजवर. तर माझ्याकडून काय व्हरायटी मिळाली. आणि मग मी काय केलं की अशी स्वतःची तारीफ नाही पण सांगायचं काही काही रेअर व्हॉइसेस लोकांनी माझ्याकडून ऐकले. विनोद खन्ना, सुनील दत्त, अनुपम खेर, असरानी, अजित हे नवीन व्हॉइस मी इंट्रोड्यूस केले. आणि त्यामुळे लोकांचं प्रचंड म्हणजे ना प्रेम वन्स मोर. आणि अजून एक चांगली गोष्ट मला झाली की ज्यांना मी गुरु मानायचो मनातून, किशोर कुमार, तर आमचे जे मालक होते, मालक आहेत अशोक कुमार सराफ, ते बोलले तुझा पासपोर्ट बनव. तर पासपोर्ट बनवला आणि कुठे जायचं तर टूरवर जायचं. कुठे झालं, फिजी आयलँड्स. तर 84 मध्ये पहिला विदेश दौरा, हेमा मालिनी, हेलन असरानीजी आणि त्यांच्याबरोबर तिकडेही मला प्रचंड हे. आणि मला पासपोर्ट पाहिजे. मला का तर अमेरिकेला जायचं म्हटलं आणि आणि किशोर कुमार बरोबर जायचं. किशोर कुमार कोण? किशोर कुमार? अरे किशोर कुमार कोण? किशोर कुमार? अरे ज्यांना तू गुरु का म्हणतो त्यांच्यावर जायचंय. तुम्हाला आश्चर्य, आनंद आणि विश्वास बसे ना. तर त्यांच्याबरोबर 87 पर्यंत म्हणजे ते जेव्हापर्यंत होते प्रत्येक कार्यक्रमात मी त्यांचा अँकर असायचो. रफी साहेबांची गाणी गाऊन त्यांना बोलवायचो स्टेज. तर हे एक 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 गुरु भेटत गेले. आणि मग आशाजींनी मला एकदा ऐकलं SD बर्मन यांच्या आवाजात आणि त्यांनी मला स्टेजवर ऐकला होता अगोदर. तर बोलले जरा ते दादांचं गाणं पुन्हा गा. तर मी घाबरलो की आता कसं काय, आशाजींची पहिलीच ओळख आणि गायचं. तरी मी डोळे बंद केले आणि अमर प्रेममध्ये सचिनदांनी गाणं गायलं होतं. झोली में मिठाई के पहाड़ लाए मोर सजना के द्वार, हो बीते दिन खुशियों के चार, देखे दुख मन को हजार. हे केलं आणि मी डोळे मिचकावून असे बंद करून गायलो होतो. त्यांच्याकडे बघून गायची हिंमत नव्हती. आणि 2 नंतर कसे कसे संपवले आणि त्यांच्याकडे बघितलं तर आशाजी अशा बसल्या होत्या. आणि जेव्हा गाणं संपलं तेव्हा हात काढले, दोन्ही डोळ्यातून अश्रू असे. आणि मला वाटलं दादाच समोर उभे राहून गात आहेत, अशा इमोशनल झालं होतं. आणि मग ते गाणं त्यांनी रेकॉर्ड करून घेतलं आणि ते पंचमदांना ऐकवलं. पंचमदा बोले मेरे बाबा ने कब गाए? बोले आपके बाबा ने एक नया लड़का. आणि त्यांनी लगेच मला बोलवलं आणि मला हाँगकाँगला घेऊन गेले. आणि मी
आशाजीने इंट्रोड्यूस केलं ना मला की यही लड़का है, तो म्हटलं दादा नमस्ते, मेरे बाप के आवाज में गाते हो आणि त्यांनी मला हाँगकाँगला घेऊन गेला आणि त्यांनी इंट्रोड्यूस पण मला असं केलं, अबे ऐसा लड़का आएगा जो मेरे बाप की आवाज में गाता है. आणि सुनमरे बंधू गायलो तो विंग्स मधून पळत आले आणि असे घट्ट मिठी मारून असे 2-3 सेकंद घट्ट एकदम आणि म्हणतो ना मग, आणि मुंबईला आल्या आल्या पहिला ब्रेक दिला त्यांनी मला.